पहिला इतिहास अध्याय 16। लोकांनी देवाचा कोष आणून त्यासाठी दाविदाने तयार केलेल्या तंबूत तो नेऊन ठेविला व त्यांनी देवापुढे होमबली व शांत्यर्पणे अर्पिली। दाविदाने होमबली व शांत्यर्पणे यांची समाप्ती केल्यावर परमेश्वराच्या नामाने लोकास आशीर्वाद दिला। त्याने इस्रायेलाच्या प्रत्येक स्त्रीपुरुषास एक भाकर, एक मासाचा तुकडा व खिसमिसांची एक ढेप अशी वाटून दिली। मग दाविदाने परमेश्वराच्या कोशापुढे सेवा चाकरी करण्यास आणि इस्रायेलाचा देव परमेश्वर याचा गुणानुवाद व उपकार स्मरण करण्यास काही लेवी नेमिले। प्रमुख आसाफ व त्याचे दुय्यम जखर्या, यईएल, शमीरामोत, यहीएल, मत्तिथ्या, अलियाब, बनाया, ओबेद अदोम व इएल हे सतार व वीणा वाजवीत असत आणि आसाफ झांज वाजवीत असे। आणि बनाया व याहिजीएल हे याजक देवाच्या कराराच्या कोशापुढे नित्य करणे वाजवीत असत। त्या दिवशी प्रथम दाविदाने परमेश्वराचे स्तोत्र म्हणण्याचे काम आसाफ व त्याचे बांधव यास सांगितले। ते स्तोत्र हे: परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याचे नाम घ्या, राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा, त्याला त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा, त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा। ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्यांचे हृदय हर्षित होवो। परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यावर भरवसा ठेवा, त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा। त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार व त्याने उच्चारिलेले निर्णय आठवा। त्याचा सेवक इस्रायल याचे वंशज हो, त्याने निवडलेल्या याकोबाच्या वंशजांनो, तुम्ही असे करा। तो परमेश्वर आमचा देव आहे, त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीवर आहेत। त्याच्या कराराचे निरंतर स्मरण करा, हजारो पिढ्यांसाठी त्याने आज्ञापिलेले वचन आठवा। हा करार त्याने अब्राहमापाशी केला आणि त्याविषयी इसहाकापाशी शपथ वाहिली। ती त्याने याकोबासाठी नियम, इस्रायेलासाठी सर्व काळचा करार या रूपाने कायम केली। तो म्हणाला, कनान देश तुझा वतनभाग म्हणून तुला देईन। त्यावेळी तुम्ही मोजके फार थोडे होता व त्या देशात तुम्ही उपरी होता। ते राष्ट्राराष्ट्रातून एका राज्यातून दुसऱ्या लोकात हिंडले। त्याने कोणत्याही मनुष्याला त्यास उपद्रव करू दिला नाही। त्याचकरिता त्याने राजाचाही निषेध करून म्हटले की, माझ्या अभिषिक्तास हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यास उपद्रव देऊ नका। हे सर्व पृथ्वी परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा, त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिनी करा। राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा। कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, सर्व दैवताहून त्याचेच भय धरणे योग्य आहे। कारण राष्ट्रांची सर्व दैवते निरुपयोगी आहेत। परमेश्वर आकाशाचा निर्माणकर्ता आहे, तेज व प्रताप ही त्याचपुढे आहेत। सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहेत। अहो राष्ट्रकुलांनो, परमेश्वराचे गौरव करा, परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा। परमेश्वराच्या नामाची थोरवी गा, अर्पण घेऊन त्याच्या समोर या, पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा। हे सर्व पृथ्वी त्याच पुढे कंपायमान हो। जग स्थिर स्थापिलेले आहे, ते डळमळत नाही। आकाश हर्षो, पृथ्वी उल्हासो। राष्ट्रांमधल्या लोकास विदित करा की परमेश्वर राज्य करीतो। समुद्र व त्यातील सर्व काही गर्जना करोत, शेत व त्यातील सर्व काही उत्सव करोत। म्हणजे वनातील झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करीतील।
कारण पृथ्वीचा न्याय करावयास तो आला आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. असे म्हणा, हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास तार, आम्हास राष्ट्रातून सोडवून घेऊन एकत्र कर, म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नामाचे उपकार स्मरण करू आणि तुझ्या स्तवनातच आम्हास उल्हास वाटेल. इस्रायलाचा देव परमेश्वर, याचा अनादी काळापासून अनंत काळपर्यंत धन्यवाद होवो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणून परमेश्वराचे स्तवन केले. कोशापुढे दररोज गरज पडेल त्याप्रमाणे सतत सेवा करावी म्हणून दाविदाने आसाफ व त्याचे भाऊबंद यास परमेश्वराच्या कराराच्या कोशासमोर राहावयासाठी नेमिले. तसेच ओबेद अदोम व त्याचे 68 भाऊबंद आणि यदुथुनाचा पुत्र ओबेद अदोम व होसा यास द्वारपाळ केले. आणखी त्याने सादोक याजक व त्याचे याजक भाऊबंद यांची गिबोन येथल्या उच्च स्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवास मंडपासमोर योजना केली. त्यांनी नित्य सकाळ संध्याकाळ होमवेदीवर परमेश्वराप्रित्यर्थ होम अर्पावे. अर्थात परमेश्वराने इस्रायलास विहित केलेल्या नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्या सर्वांप्रमाणे त्यांनी करावे अशी व्यवस्था केली. परमेश्वराची दया सनातन आहे म्हणून त्याचा धन्यवाद करावयासाठी त्याचबरोबर हेमान व यदुथून व इतर नावे घेऊन निवडलेले लोक होते. त्यांच्याबरोबर हेमान व यदुथून कर्णे, झांजा व इतर वाद्ये वाजवून देवाप्रित्यर्थ गायनवादन करीत. यदुथुनाच्या पुत्रास द्वारपाळ केले. मग सर्व लोक आपापल्या घरी गेले आणि आपल्या घराण्यास आशीर्वाद द्यावा म्हणून दावीद आपल्या घरी गेला.